लेखाजोगा यावेळेला सांभाळण्यासाठी. तर नंतर आपण पाहू शकता तर मृणाल म्हात्रे टेक्निशियन पाहायला मिळतात, यश कांबळे, प्रीत पाटील आणि भूषण भोईर ही मात्र जेटीसीची संपूर्ण टीम, दीपेश पाटील, कुणाल पाटील, त्यांचेच पिताश्री केदारनाथ पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंगमध्ये आपण अक्षय साटम यांचा आवाज ऐकला, तर व्हॉइस ऑफ चंद्रबाडा अँड व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर संदीपजी गावंड सरांचा आवाज आपण ऐकत होतात. गेल्या मॅचमध्ये सामन्याकडे आपण वळणार आहोत. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. मिताली 11 शिरवली हा संघ आपण पाहू शकताय. चला वेळ दौडू नका. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर सुशील गरतने सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार आहोत आणि फलंदाजी करताना मॅक्झिमम टोटल 60-70च्या घरात आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि रुपेश कोहलीने सांगितलं की आम्ही टार्गेट पाहणार नाहीत, परंतु कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात आम्ही करणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच विरल नायर यावेळेला दर्शवतात. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजित म्हात्रे एका साईडला आपण पाहू शकतायत. सामन्याला सुरुवात शैलू सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू शैलेंद्र घोडेकर यावेळेला आपण पाहू शकतात. तर सचिन पाटील आमच्या या ठिकाणी 12th मॅनची भूमिका यावेळेला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात अमर कोळी शॉट ठरला यावेळेला मिड ऑफला आपण पाहू शकतायत. विशाल कोळी स्वतः मात्र या ठिकाणी ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर. जितेंद्र पाटील व्हेरी वेल डन आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. पहिला चेंडू यावेळेला मात्र प्रशांत गोवारीचा मिस टायमिंग झाला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. बॅटची एज घेऊन ब्रश यावेळेला बॅटला ब्रश करून मात्र चेंडू सरळ निघून गेला. एक धावांकरता आपण पाहू शकाल. मनीष वैती मात्र इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉट फाईन लेगला एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. नेहमीच पाहायला मिळतं एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगला लेख ते लिहित असतात. आणि विशाल कोळी आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर जयप्रकाश कोळी हे बंधूंनी खूप चांगल्या प्रकारचा ब्रँड तयार केला गेलाय. पहिलाच चेंडू एक धाव आली. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. यस, इट इज वाईड. सकाळच्या सत्रात कवायतची गरज आणि कवायत करत असताना सुशांत उबाळे ज्याने मात्र आक्रमकता दाखवले या स्पर्धेमध्ये, खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत त्याने मात्र दर्शवून दिला गेलाय. समित एका साईडला आपण पाहू शकतात आणि प्रशांत एका साईडला आपण पाहतोय, कारण ज्या दोन संघांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय. समितचा हा फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका चांगला होता, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते आणि कोणतीही चुकी करत नाहीयेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संचित व्हेरी वेल कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी. समित मात्र फ्लॉप शॉट ठरतोय. यावेळेला बॅक टू द डगआउट, गॉन. रंगनाथ देशमुख यावेळेला आपण पाहू शकतात. रंगा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. विशाल कोळीची ही खासियत आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि समित सारखा खेळाडू मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मिस्टर धीरज चोगला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 सामने एकंदरीत आपण पाहू शकताय. ज्या वेळेला फलंदाजीला येईल त्यावेळेला जरूर आम्ही ज्या पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारचा खेळ केला गेलाय. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. प्रशांत गोवारी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अप्रतिम आक्रमकतेचा सितारा इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र यावेळेला सुपर टायमिंग, इनसाइड आउटचा फटका, मॅग्निफिसंट टायमिंग, वेलकम बाउंड्री, 4 धावा, गुड शॉट. काय फटका होता, जबरदस्त नजाकत भरा शॉट यावेळेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा हलकासा स्विंग झाला, बॅकफुटला गेला प्रशांत गोवारी आणि काय जबरदस्त नजाकत भरा शॉट, चौकार.
यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मनीष मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात एकाच रुळावर दोन गाड्या येत असताना धीरजला यावेळेला बाद व्हावं लागेल. बॅक टू द डगआउट मध्ये कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि प्रशांत या ठिकाणी आपण पाहतोय कमरेवर हात देतोय. कॉलिंग होऊ शकलं असतं परंतु यावेळेला यस नो अँड वेट या तीन गोष्टींचा संगम झाला नाही आणि त्या कारणास्तव धीरज चोगला ऍज अ बॅटर. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 2 मिताली 11 शिरवली संघाला मोठा धक्का. गॉन. आदरणीय प्रफुल्लजी भोईर यावेळेला पाहायला मिळतात एक सुंदर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि महेंद्रजी पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतात अपकमिंग यंगस्टरला खूप प्राधान्य देत असताना सातत्याने आपण पाहतो त्यांची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीशी नेहमीच पडते. जेव्हा चांगला परफॉर्मन्स होतो त्या वेळेला निलेश शेखर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. पोलीस दलात जो कार्यरत आहे आणि एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं फलंदाजी करताना एक सामना 10 धावा 6 चेंडू एक चौकार ज्याच्या बॅटमधून निलेश 4 ओव्हर 30 धावा 5 विकेट सहित ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका अदा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा झाल्यात मिताली 11 शिरवली संघाच्या. 2 गडी बाद 4 चेंडूचा खेळ झाला. विशाल कोळी विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला खोलवर चेंडू होता सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. यावेळेला आपण पाहू शकता संचित पुढे सरसावतोय फेकी करतोय तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. विशाल कोळी सातत्य काय असतं हे मात्र विशाल कोळीने सातत्याने दाखवलं गेलं आपल्या गोलंदाजीवर. बॅटर म्हणून एक सुंदर भूमिका सातत्याने निभावत असतो. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. संत गतीने सुरुवात चालले. प्रशांत गोवारी आतापर्यंत 4 चौकाराने मात्र यावेळेला खेळ करत असताना 6 धावांवर आतापर्यंत इंडिव्हिज्युअल खेळ वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतोय. उलटा चेंडू होता ऑन साइडला. फटका चांगला आहे. चेंडूवर या वेळेला केलाय प्रहार. चेंडू सीमारेच्या पार. निलेश शेखरच्या बॅटमधून आलाय ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू. जरूर डेफिनेटली अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पनेतून उभारलेली ही आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळाचा शेवटचा आणि अंतिम दिवस. ही ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाईल, चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित असणार आहे. या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्यबर आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही संघांमध्ये ती लढाऊ वृत्ती आपण पाहू शकतायत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर इकॉनॉमिकल घसरला तर विशाल कोळीचा 13 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकतायत. एका साईडला मेन पंचांच्या भूमिकेत अजित म्हात्रे तर एका साईडला विरल नायर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 28-3 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्टँड करताना आपल्याला पाहायला मिळतील. हे पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकणार आहोत. एक वेगळीच स्पर्धा असेल आणि प्रथमच क्रिकेटचा ग्रामीणचा थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल आणि उद्यापासून नायगावच्या मात्र मैदानात एक सुंदर लाख मोलाची स्पर्धा मात्र तयारीनिशी मात्र या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचाच संघ खेळताना आणि तेच ऑर्गनायझर उद्याच्या दिवसापासून 27 पर्यंत पाहायला मिळतील. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ चेंडू रुपेश कोळी ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲज अ बॅटर म्हणून लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. मिताली 11 शिरवली पुरस्कर्ते आहेत आदरणीय भूषणजी पडवळे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कर्ते आपण पाहतोय मिताली 11 शिरवली संघ.
बाउन्स, स्पेस, वेग काय जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकताय. टप्पा अचूक पद्धतीने, कारण ज्या वेळेला तुम्ही नॅचरल बाउन्स यावेळेला पिच करता, डिलिव्हर करता, तेव्हा एक माइंडमध्ये विचार असतो की 6 चेंडूंमध्ये मला एखादा तरी बाउन्स असा झाला पाहिजे की जेणेकरून फलंदाज पूर्णपणे बीट झाला पाहिजे आणि सरप्राईज झाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू यावेळेला पिच केला गेला, डिलिव्हर केला गेला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सरळ चेंडू मात्र यावेळेला जाऊन पोहोचतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय. सरळ चेंडू 4 धावांकरता आपल्याला पाहायला मिळेल. लक फॅक्टर चौकार 4. थँक्यू. 17 धावा फलकावर खार्डीवरून शुभेच्छा मात्र हरीश पाटील आणि जितू किनी यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा आल्यात एकविरा स्पोर्ट्स नायगावला. त्या दोन्ही व्यक्तींचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पहा काय अँगलने क्रिएट अँगल यावेळेला जर आपण पाहिलं तर ओव्हर द विकेट येतोय आणि ओव्हर द विकेट येताना आपल्या एफर्ट खांद्याच्या जोरावर या ठिकाणी मात्र चेंडू अधून टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर बॉडी लाईन डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाउन्स होतोय, तेवढाच वेग पाहायला मिळतो. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा अचूक टप्पा जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही फलंदाजाला भल्या फलंदाजांना बीट करू शकता आणि तेच मात्र यावेळेला संचितने केले गेले. 17 धावा 2 गडी बाद. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडू मात्र यावेळेला थोडासा ओव्हरपिच चेंडू जरूर होता. ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फॉर्मलिंग होत आहेत त्या ठिकाणी. मनीषची आज कसोटी असेल यात काही तीळ मात्र शंका नाहीये. धावांची गती 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. मात्र दोन्ही फलंदाज चिकाटी प्लेयर आहेत. एका साईडला प्रशांतचा विचार केला तर डॉट चेंडू त्याने खेळले 4 आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या 12. 9 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल. यावेळेला आपण पाहू शकलात नोचा इशारा आवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने आपण पाहू शकतात अजित मात्र त्या ठिकाणी दर्शवतात की तुमच्या माथ्यावरून हा चेंडू गेला आणि फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहू शकतात. म्हणून क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 20 धावा 2 गडी बाद आपण पाहू शकतात. प्रशांत गोवारी टू संचित असा मात्र जणू काही सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवर मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेला. व्ही फॅक्टर मध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मनीष वैतीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र सुंदर चेंडू हाताळला. 2 धावा येत असताना मिताली 11 शिरवली संघ जाऊन पोहोचते फलकावर. 22 धावा 2 गडी बाद 2 षटक 4-4. यावेळेला मात्र आपण पाहू शकता 4 वेळा 2 येत असताना आपण पाहू शकता एक वेगळं कॉम्बिनेशन. 22 धावा 11ची सरासरी मेंटेन केली जाते. 2 फलंदाज समित आणि एका साईडला धीरज चोगला स्वस्तात बाद झाला आणि तदनंतर मात्र निलेश एकाच्या बॅटमधून एक षटकार येत असताना मात्र 6 धावांचे खेळी करतोय. 11 चेंडू 14 धावांचे खेळी प्रशांत गोवारी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी आपण जाऊया मिस्टर प्रेमकडे, डीजे मॅन यांच्याकडे जाऊया. एक सुंदरसं टायटल सॉन्ग ऐकूया. मानले समान सारे खेळली कधी ना खेळी राजकारणी. बहुजनास साथ देत चालले पुढे पुढे नि जीव वेचला तुम्ही समाजकारणी. एकनिष्ठ होऊनी काळ रात ही जरी शोधूया नवी दिशा. जिद्द तुमची पाहुणी घेतला आम्ही वसा. खेतला आम्ही वसा. खेतला आम्ही वसा. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मिताली 11 शिरवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. तिसरा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आनंद 11 वर्तक नगर आणि एका साईडला ओम ब्रह्मदेव गोडदेव. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण रिपोर्टिंग करा. निलेश शेका
यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे, जबरदस्त. सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा फटका, नजाकत भरा शॉट, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावांची गती फलकावर 28. निमेश सामने या वेळेला पहिल्या चेंडूवर ओव्हरपिच चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर शॉट. फॅब्युलस टायमिंग. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. वी फॅक्टर मध्ये आपण पाहू शकतायत. एक धाव तर निश्चित स्वरूपात बॅकअप चांगला मिळाला. अमर कोळीचं मात्र या वेळेला आपण पाहू शकला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप संचितचं मिळालं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा. नो डाऊट अबाउट इट. अमर कोळी मात्र एक चांगला क्षेत्ररक्षक ॲज अ बॅटर म्हणून सुद्धा ओळखला जातो, परंतु थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन अशा वेळेला खचलं जातं. धावांची गती फलकावर 30 धावा. 2 गडी बाद. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 चेंडूमध्ये 14 धावा तर 3 चेंडूमध्ये 14 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय निलेश दामोदर शेळका मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. यावेळेला ऑन साईडला हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर अधून टाकण्याचा प्रयत्न केला निमेश सामनेने. तत्पूर्वी 1 धाव येत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32च्या घरामध्ये. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली रंगत आणि खऱ्या अर्थानं जर मी म्हणेन तर भाग्य लाभले ते प्रत्येक संघाचं की 6-6, 5-5 षटकं ही तुम्हाला खेळावयास मिळत आहेत. कारण अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा नेहमी 6-6 षटकांची 5-5 षटकांची ही सातत्याने हाताळली गेली. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जातोय. पाठलाग केला होता परंतु या ठिकाणी लेग बायच्या इशाराने लक फॅक्टर चौकार. 4 धावा. चौकाराने निखिल पाटील निकचं आगमन या वेळेला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले गेले होती. पंच मात्र यावेळेला दर्शवत असताना एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. कारण निलेश शेळका ऑलरेडी या ठिकाणी आपण पाहिलं तर थकलेला होता. लेग बायचा इशारा आला विरल नायर यांच्याकडून. आणि षटक क्रमांक जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रगतीपथावर असताना तिसरं षटक आपण पाहू शकलात. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37 धावा. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. नवीन फलंदाज मिस्टर सुशांत उबाळे. पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करा. पुन्हा मात्र ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाहीये, त्याकरता लगेच कव्हर करायचं आहे. तर रंगनाथ देशमुख मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुशांत उबाळे मैदानाच्या आतमध्ये. 2 सामने 40 धावा. 10 चेंडूमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 4 षटकार आणि 2 चौकार. विशाल भोईर खूप चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवतात. थँक्यू व्हेरी मच विशाल. गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर घेऊया आपण सुद्धा एक छोटासा ब्रेक. देऊया आपण डीजे मॅनला संधी आणि या ऐकूया आपण या आमदार चषक 2022चं टायटल सॉन्ग. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू डीजे. पंढरीनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. भूषण भोईर आणि कुणाल म्हात्रे यांचं सुद्धा मात्र मुख्य मंचावर आगमन. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. केदारनाथ पाटील साहेब पंढरीनाथ म्हात्रे यांच्याशी बातचीत करत असताना पाहायला मिळतात. रंगनाथ देशमुख काय जबरदस्त अप्रतिम चांगली मेहनत घेतले या व्यक्तीने. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 37 धावा. 3 गडी बाद झालेत मिताली 11 शिरवली या संघाचे.
सचिन उबाळे हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना कॉपरेट करत असताना पाहायला मिळतात या संघाला. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल निमेश सामने आपल्या गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू. या वेळेला ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळतोय. वन बाउन्सने चेंडू मात्र अमर कोळीच्या हातामध्ये निघून जाईल. यू वेट म्हणून सांगतोय सुशांत उबाळे. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं आणि याच खेळाडूच्या नावावर आई कोसमाई चषक खार्डीच्या मैदानात 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया आहे. तोच खेळाडूने मात्र एक धाव घेत असताना चेंडूची चाचपणी करतोय. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. तीन षटकांचा खेळ झालाय. 12 एकंदरीत जर आपण पाहिलं तर 38 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 4थं षटक यावेळेला प्रगतीपथावर चायनामॅन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर कपिल पाटील थोडासा उशिराने येतोय. त्याकरता मात्र यावेळेला एकच षटक बहुधा या ठिकाणी फेकण्यात येईल. कपिलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल भरपूर विकेट हॅट्रिक, भरपूर डॉट चेंडू, भरपूर मात्र निर्धाव षटकं ज्याच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार भरपूर वेळा राहिलाय असं कपिल पाटील आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला सुशांत उबाळे पाहायचं कशा पद्धतीने सामोरे जाईल. स्पर्धेची व्हिडिओ शूटिंग घेत असताना मिस्टर प्रेम कॅमेरामॅन. यावेळेला ऑन साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी अमर कोळी मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला स्टॉप करेपर्यंत 3 धावा तर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल आणि पाहता पाहता चेंडू यावेळेला मात्र निघून जाईल. 4 धावांकरता चौकार 4. या चौकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आमदार चषक 2022 मध्ये हा मात्र क्रिकेटचा घमासान सुरू आहे. 2 संघांमध्ये टॉप 4 मध्ये जाण्यासाठी धडपड ही मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. कपिल पाटील पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च करतोय. चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे चौकार मिळाला. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. बॅक टू द डगआउट गॉन सुशांत. आप्पा आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या धावसंख्या 42 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहू शकतात. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ मात्र यावेळेला हबी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल कोळीने मात्र एक स्पेल हाताळलं गेलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर संचित आला, निमेश सामने आला, कपिल आणि शेवटचं षटक कदाचित संचित किंवा विशाल या 2 मात्र यावेळेला आपण पाहू शकता येईल. 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मिस्टर जनक भोईर मॅचचा आनंद घेत असताना एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. धावसंख्या 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नितीन सोमन मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, उजव्या हाताचा राईट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हलकशा हाताने सेन्सिबल क्रिकेट यावेळेला खेळत असताना चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. तर प्रशांत गोवारीचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि मिताली 11 शिरवली संघ 43. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. उंची जास्तीत जास्त प्राप्त केलंय क्षेत्ररक्षक त्या जेलखाली आणि यावेळेला मात्र जेल सुटतोय त्या ठिकाणी शैलूस सारख्या खेळाडूकडून.
सनी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सनी या ठिकाणी एक चांगला क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल त्याच्याकडून थोडीशी होते चुकी आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 45 रन्स 45 धावा. शैलूला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहू शकतायत. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक संचित, त्यानंतर जितूला आपण पाहू शकतायत, त्यानंतर विशाल कोळीला आपण पाहू शकता 30 यार्ड सर्कल मध्ये. लॉंग ऑफ कडे आपण एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑन आपण पाहू शकाल. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना रुपेश कोळीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. ब्युटिफुल डिलिव्हरी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र शेवटचा चेंडू कपिल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. 4 धावन करता हा येतोय चौकार. लक फॅक्टर यावेळेला पाहायला मिळाला. चौकाराने 4 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 धावा. मिताली 11 शिरवली संघ प्रथम फलंदाजी करताना. त्यांच्या खंबीर रमेश बोरकरा आहे पाठीशी त्याच्या खंबीर. रमेश बोरकरा आहे पाठीशी त्याच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्रची शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले छान. 49 लॉस ऑफ 4 विकेट. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 49 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस आनंद 11 वर्तक नगर. या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण जर उपस्थित झाले असतील तर प्लीज आपण आयोजकांशी लगेच रिपोर्टिंग करा. केतन भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. केदारनाथ पाटील साहेब मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. त्रिमूर्ती 3 मात्र सुपुत्रांना घडविण्यात नेहमीच आपण पाहतो सिंहाचा वाटा आहे. अमितदादा पाटील असतील, दीपेश पाटील, कुणालजी पाटील. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा आज अमर कोळी. यावेळेला आपण पाहू शकतायत 2 धावा येत असताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत 2च धावा. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून कमरेच्या वरती असल्या कारणानं अजित म्हात्रे या ठिकाणी दर्शवतायत यस इट इज अ नो बॉल. आणि 2+1 3 धावा येत असताना तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 52 धावा. 52 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत मिताली 11 शिरवली संघ हा संघ पाहायला मिळतोय. फ्री हिटचा इशारा जरूर आला होता आणि नितीन सोमनच्या बॅट मधून मात्र या वेळेला प्रहार मोठा केला जातोय. परंतु या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने झेल घेऊन फायदा झाला नसता. 2 धावा तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक नितीन सोमनकडे राहील याकडे मात्र लक्ष पाहायला मिळतं आणि त्याकरता 2 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा 4 गडी बाद. संचित नो डाऊट अबाउट इट एक चांगला गोलंदाज आणि शैलूचं गायडन्स नेहमी अपकमिंग यंगस्टरला राहिलंय आणि त्याकरता एक्सपिरियन्स शेअर करत असताना पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा काळ ज्यांनी गाजवलाय आणि आजपर्यंत चांगली फिटनेस त्याची पाहायला मिळते. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती म्हणून खूप ओळखली जाते. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला होता. त्यासाठीच अट्टाहास केला होता की स्ट्राईक एंडला मी यावं आणि या वेळेला मात्र आपण पारितोषिक पाहतो. थँक्यू. अमित दादा पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला रणजितजी किनी साहेब येतील त्यावेळेला ते प्राइज लागलं जाईल. आणि केतन भोईर लगेच दर्शवत आहेत की जरी ते उपस्थित नसले तरी सुद्धा आम्ही भक्कम आहोत. या ठिकाणी 300 रुपयांचं कॅश प्राइज, अर्थातच 200 आणि 300 मिळून 500 रुपये एका प्रेक्षकाला. प्रेक्षक वर्गांनो आजचा दिवस ही संधी आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर कमबॅक करत असताना संचित पाहायला मिळतोय.
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. मिताली 11 शिरवली संघाची 60 धावा. रोहन, ज्याचं नाव ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला, पंढरीनाथ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या वेळेला आपण पाहू शकतायत बक्षीस वितरित केलं जातोय. 200 + 300 अशा पद्धतीने 500 रुपये. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पायाचा झेल होऊ शकेल आणि आराम के साथ. आता मात्र यावेळेला सनी स्वतःवर नाराज आहे, कारण या अगोदर त्याने झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र इझिली कॅच. यावेळेला नितीन सोमन बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. 60 धावांवर 5वा हादरा. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैतर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान, वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल धावसंख्या 60, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. संचित यावेळेला ऑन साईडला पोलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मनीष त्या झेल खाली आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. डीप मिड विकेटला गुड कॅच ऑफ क्वालिटी. बॅक टू बॅक 2 फलंदाज. झेल करवी यावेळेला बाद होताना संचित इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेला. हा बेटा दादा करतो समाज कार्य छान मनान साधा, गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा, पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा, पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा, पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. 13 चेंडूमध्ये 20 धावांची या वेळेला सुंदर खेळी करत असताना प्रशांत गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. 60 धावा, 6 गडी बाद. मिताली 11 शिरवली या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला. या वेळेला मात्र चेंडू निघून जाईल सुंदररित्या आणि हॅट्रिक या वेळेला मात्र पूर्ण केली जाते. संचित मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये या वेळेला सिद्ध करत असताना आपण पाहू शकतायत. सुपर मॅग्निफिसंट अप्रतिम. 1 षटकार आल्यानंतर मात्र या वेळेला कमबॅक केलं गेलं संचितच्या द्वारे. गुड कॅच संचित, कॉंग्रॅच्युलेशन. मात्र एक महत्वपूर्ण लढतीमध्ये विकेट हॅट्रिक घेणं मात्र एक जरूरच आपल्याला पाहायला मिळतं. उल्हासदायक वातावरण असतं. चला या करण्यासाठी या दोन्ही संघाचे कर्णधार ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा कर्णधार आणि तसेच आनंद 11 वर्तकनगर संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. तर 61 धावांचं लक्ष्य समोर ठेवले गेले आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आनंद 11 वर्तकनगर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. टॉस साठी यायचा आहे कॅप्टन आणि त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बापाने संदीपजी गावण सर. आदरणीय सन्माननीय दत्ताराम भोईर दत्ता मास्टर यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता 2000 रुपयाचे आर्थिक सहकार्य आले, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतोय. टॉस साठी आनंद 11 वर्तकनगर संघाचा संघनायक आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा संघनायक आपल्याला थोडंच वेळात येताना दिसतील. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये धावफलकावर काय धावा झाल्यात ही चर्चा आपण करणार आहोत, कारण पहिल्या डावामध्ये आपण बघितलं तर एकूण 60 धावा धावफलकावर जमा झाल्यात. 61 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी.
आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू तुझे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ पालघर. त्यांचा गोड आवाज आपण ऐकला. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. दोन संघ आमने सामने बघतोय. मिताली 11 शिरवली वर्सेस एकविरा नायगाव. जिंकण्यासाठी 61 धाव्यांचं लक्ष समोर ठेवलंय आणि नक्कीच चांगली स्पर्धा आणखीन तुमच्या भेटी करता येणार आहे. रजनी स्पर्धा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुमच्यापर्यंत येईल. आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2022 भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. ती स्पर्धा बुधवार दिनांक 13 एप्रिल ते 17 एप्रिल 2022 आपण बघणार आहोत. एप्रिल महिन्याच्या 13 ते 17 एप्रिल स्पर्धेकडे लक्ष दिलं तर प्रथम क्रमांक 1.5 लाख आणि द्वितीय क्रमांक 75,006, तृतीय क्रमांक 50,006 आणि चतुर्थ क्रमांक 25,006. या स्पर्धेचे सर्वे रणजितदादा किनी स्पर्धेमध्ये विचार केला तर मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल तुमच्यापर्यंत पोहोचेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, रोख रक्कम चषक स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच एक गाव एक फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. 13 एप्रिल, 14 एप्रिल, 15 एप्रिल आणि 16 एप्रिल एक गाव एक संघ आणि सेमीफायनल फायनल 17 तारखेला असेल. कैवल्य पाटील, दीपेश पाटील, सागर भोईर, केतन भोईर, इस्माईल शेख या मैदानावर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जुचंद्रच्या स्पर्धेची प्रवेश फी 16,000 रुपये. भव्य दिव्य नाईटची स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखीन एक स्पर्धा तुमच्याकरिता येईल. मॅच ऑन झालाय. जिंकण्यासाठी 61 धाव्यांचं लक्ष. निलेश शेलका गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पोलीस दलात कार्यरत देखील आहेत आणि सत्यसाई चषकामध्ये गाजवलं होतं निलेश या गोलंदाजाने. अष्टपैलू खेळी केली होती. त्याच पद्धतीचा हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र या ठिकाणी जजमेंट करता आला नाही. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि कॅच सुटलाय. पहिल्याच चेंडूवरती जीवनदान रुपेश कोहली या फलंदाजाला पाहायला मिळतंय. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो रुपेश कोहली, त्याला मिळाला आहे जीवनदान. निलेश शेलका चांगल्या पद्धतीने आपण बघितलं होतं आणि एकविरा नायगाव संघाला मात्र शुभेच्छा आल्यात सत्यसाई खार्डीवरून. ते म्हणजे जितू किनी आणि हरीश पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच पाठीराखे असतात. जिव्हाळा आहे एकविरा नायगाववरती आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात एकविरा नायगावसाठी आणि आमदार चषकासाठी. लेग बाईचा संकेत येते. एका धावेने धावपळक पुढे सरकली जाते. 3 धावा 61 धाव्यांचा टार्गेट सेट केलाय आणि यावेळी चांगली रणनीती आखावी लागेल एकविरा नायगाव संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल शिरवली संघाला. आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता ऑन साइडला. थर्डमॅन क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडू 5 धावा मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषक 2022 आपण बघतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस. टॉप 8 ची लढत जो जिंकेल तो येईल सुपर 4 मध्ये. म्हणजे एक ट्रॉफी त्या संघाला निश्चित रूपाने प्राप्त होईल, लागू होईल. पतू पॅकर संघ एक संघ बघितला, जबरदस्त मॅच रंगला आणि यावेळी मात्र लाभ केलेला आहे. उंची जास्त आहे, टायमिंग व्यवस्थितरित्या दिसला नाही. जजमेंट सहित जबरदस्त कॅच पाहायला मिळतोय. सुपर कॅच आणि पहिला विकेट, पहिला गडी बाद. धावपळकाकडे विचार केला तर 5 धावा असताना 4 चेंडूच्या समाप्ती झाल्यानंतर एकविरा नायगाव संघाला हा पहिला धक्का लागतोय. गडी बाद.
YK क्रीडा मंडळ व महाराष्ट्र बॉयज आयोजित माऊली चषक तुमच्या भेटी करता येईल. स्पर्धेकडे लक्ष दिलं. प्रथम क्रमांक 50,000 रुपये भव्य दिव्य चषक, द्वितीय क्रमांक 25,000 भव्य दिव्य चषक, तृतीय क्रमांक 10,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये. एक गाव एक संघ आमंत्रित संघाला देखील 4,500 आणि एक गाव एकला 4,500 प्रवेश फी असेल. खुला गट मात्र 5,500 असेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षित ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळेल. 14 ते 17 एप्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे आयोजक विपुल, लकदीर, नयन, अनिकेत, प्रणय यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत YK क्रीडा मंडळ व महाराष्ट्र बॉयज आयोजित माऊली चषक 50,000 रुपयाची भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटी करता येणार आहे. गेम ऑन झालाय. रुपेश कोळी यावेळी मात्र त्याच्या बॅट मधून येतोय. रुपेश कोळी नावाचा हा ब्रँडेड षटकार, 6 धावा, ह्यूज इट. स्लॉट मध्ये चेंडू होता. रुपेश कोहली ज्याला जीवनदान दिलं होतं आणि तो मात्र यावेळी आक्रमकता दाखवतोय. गणेश न्यू बॅटर आपण बघतोय. लास्ट बॉल. 11 धावा. पुन्हा एकदा पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. वन बाउंड चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार चौकार. 4 धाबेने धावपळक पुढे सरकले. 15च्या घरामध्ये एका षटकाची समाप्ती. 15 धावा, 1 गडी बाद. फलंदाजी करताना एकविरा नायगाव संघ. आपल्या हितेंद्र आपाच कार्य आहे लय महान. हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात आप्पाना आहे न्याराच मान. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2022 आपण बघतोय. अमित दादा पाटील, वन मॅन आर्मी यांची स्पर्धा आपण बघतोय. त्यांच्यासोबत दीपेश पाटील, कुणाल पाटील, एंटायर अभिमन्यू टीम, दत्ताळी संघ, सर्व प्रकारचा चांगला सपोर्ट पाहायला मिळतोय या नागेश काका मैदानावरती. आणि चांगली मॅच आपल्या भेटी करता येताना दिसते. 61 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर मात्र पहिल्याच षटकामध्ये आक्रमकता दाखवले. कॅच सुटला. त्यानंतर जवळजवळ रुपेश कोहली याच्या बॅट मधून 4 चेंडूमध्ये 12 धावा, 1 षटकार, 1 चौकार आणि कॅच सुटल्यावर 2 धावा, म्हणजेच 12 धावा या कॅच सुटल्यानंतर आलेल्या आहेत. 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक एक विकेट किती महत्वाचा आहे. रुपेश कोहली मागील 2 ते 3 वर्ष जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, इन फॉर्म बॅट्समॅन. त्याचा कॅच सुटल्यानंतर मात्र परिणाम 15 धावा धापळकावरती. रुपेश, त्यानंतर गणेश याला आपण बघतोय, लेफ्ट आर्म बॅट्समॅन, चांगल्या फॉर्म मध्ये आहे गणेश याचा विचार केला तर. गोलंदाजी मार्क पर आपण बघतोय विकेट टेकर ज्याच्याकडे ओळखलं जात आहे दीपेश. 2 ओव्हर त्याने या षटकामध्ये या टुर्नामेंट मध्ये बघितल्यात. 5 विकेट त्याच्या नावावर आहेत. 4च धावा खर्च केल्यात. 2च्या इकॉनॉमीनी गोलंदाजी करणारा, 5 विकेट. अहो, ज्या पद्धतीने उल्लेख केलाय त्याच पद्धतीने गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा, हे करणं गरजेचं आहे गोलंदाजाला. कारण की समोरचा फलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे. गणेश फलंदाज आपण बघतोय. 15 चेंडूमध्ये 27 धावा एका मॅच मध्ये आपण बघितले होते आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर. चांगला बॅटल रंगेल. हा चेंडू मात्र जास्तीत जास्त फिंगर रोल केली होती आणि पंचांनी इशारा दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. 16 धावा, वाईडचा इशारा येताना स्कोरबोर्ड वाढतंय. 16 धावा धापळकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळी रडार मध्ये चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक केला होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. गुड कॅच, जबरदस्त कॅच पाहायला मिळते. उलटा जेल नेहमी कठीण म्हटलं जातं, धावता जेल, आणि त्यावेळी मात्र जजमेंट सहित जेलला टिपला गेला. विकेट क्रमांक 2 यावेळी आपण बघतोय. गणेश बॅक टू द पव्हिलियन, गडीबाद गॉन. बेटा दादाचा नाद नाही केला
कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले थँक्यू डीजे. चांगलं सॉन्ग देखील डीजे वादक आमचे प्रेम जबरदस्त सॉन्ग वाजवलं जाते. मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगलाय. चांगल्या बॅट्समॅनला मात्र तंबूच्या आतमध्ये परतावं लागलंय. गणेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर आपण बघतोय. विशाल कोहली इन फॉर्म ऑलराऊंडर खेळाडू आपण बघतोय आणि त्याच्यावरती जास्त जिम्मेदारी असेल. रुपेश कोहली देखील आहे. एका साईडला किल्ला लढवतोय. 4 चेंडूमध्ये 12 धावा सध्याच्या घडीला त्याच्या बॅट मधून निघताय. न्यू बॅटर आपण बघतोय विशाल कोहली. रुपेश कोहली स्ट्राईक वर. दीपेश जो गोलंदाजाचा उल्लेख केला 5 विकेट्स त्यांनी घेतल्यात आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी झाल्यात. यावेळी मात्र ब्लॉक चेंडूला केलं होतं. लोअर फुलटॉस चेंडू कधी कधी फलंदाजाला षटकार येतो कधी कधी मात्र ब्लॉक केला जातोय. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस नो अँड वेट. चांगला ताळमेल. 18 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. 3 चेंडू 18 धावा. दीपेश 5 विकेट 2 ओव्हर मध्ये घेतल्या होत्या आणि आज सुद्धा 1 विकेट त्याच्या नावावर प्राप्त झालाय सध्याच्या घडीला. जबरदस्त फटका टॅप केला जातोय. बॉक्स टाइप कॉपी हुक फटका आणि बॅकफुट पंच बघतोय. चेंडू मात्र निघून गेलाय. दन करत सीमा रेषी पार. दर्जेदार चौकार. 4 धावा. आहो शेठा लई दिसान. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूला भिरकावून द्यायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझनला. मोठा धक्का. मोठा गडीबाद. रुपेश कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. गडीबाद. डीजे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आमदार चषक 2022 या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आज मात्र तुम्हाला टॉप 4 फायनलिस्ट संघ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. एक संघाने निश्चित रूपे प्रवेश केला आहे तो म्हणजे पत्तू पॅकर्स जुचंद्र आणि सध्या फॉर्म मध्ये भरपूर चर्चेमध्ये आहे. जरी प्रथमेश भोईर इंजरीमध्ये आहेत मात्र त्यांना ही मॅच डेडिकेट केली जाते ज्याप्रमाणे जितेंद्र पाटील यांनी उल्लेख केला होता आणि त्याच पद्धतीने खेळ देखील झाला होता. पहिला मॅच बघितला होता. 12 चेंडू 15 धावा. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज होती. जॉली बॉयची स्ट्रॅटर्जी पूर्णपणे चुकली होती आणि चुकीला या मैदानावर माफी दिसली नाही. जॉली बॉय संघ या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि मात्र पत्तू पॅकर्स हा टॉप 4 मध्ये आलाय. यावेळी दुसरी मॅच आजच्या दिवसातील आपण बघतोय. जो जिंकेल तो येईल टॉप 4 मध्ये आणि टॉप 4 साठी ही लढत पाहायला मिळते. विकेट जाताना आणि धावफलक 24 वर स्थिरावलेली आहेत. शैलू घोडेकर एक हार्ड हिटर फलंदाज. त्याची जर बॅट लागली तर मोठमोठे फटके तुम्हाला या मैदानावर देखील पाहायला मिळेल. घातक फलंदाज आणि तेवढाच घातक गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश शिल्का
पोलीस दलात कार्यरत आहेत. क्रिकेटवर देखील तेवढेच प्रेम आहेत. चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलं जाते. चांगला क्षेत्ररक्षक, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, अष्टपैलू असा खेळाडू आपण बघतोय निलेश शेलका. आता चांगला बॅटल बघायला मिळेल. एका साईडला हा हिटर संकट मोचन ज्याला ओळखला जातोय शैलेंद्र स्ट्राईक इनवर. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्टॉप केलाय. बघता बघता 2 धावा पूर्ण आणि 2 धावेला मात्र फेकी येईपर्यंत 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस, नो अँड वेट. चांगला ताळमेल दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर अँड 1 बॉल्स. नितीन म्हात्रे आणि गोपाल सिंग मान्यवरांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नितीनजी म्हात्रे, गोपालजी सिंग यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बघता बघता एकच धाव्यांवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एका धावेने धावफलक 28च्या घरामध्ये पोहोचतोय. 2 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, म्हणजेच काय तर 4 धावा सध्याच्या घडीला आल्यात. चांगली सुरुवात झाली. विकेट देखील जाताना दिसतोय. आता मात्र यावेळी गडी बाद होताना दिसतोय. विकेट जातोय आणि शैलू घोडेकर बॅक टू द पवेलियन. गडी बाद. नितीनजी पाटील यांचं आगमन झालंय आणि नितीनजी म्हात्रे यांचं आगमन झालंय आणि गोपाल सिंग यांचं देखील आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आमदार चषकामध्ये तुमचं स्वागत. जमलत खेळाडू खेळायला आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला. कुणाल पाटील ये भावाला. नितीनजी म्हात्रे आपण बघतोय एक डॅशिंग पर्सनॅलिटी. त्यानंतर गोपाल सिंग आपण बघतोय चांगले समाजसेवक आहेत. परेरा नगर या ठिकाणी चांगलं कार्य नेहमीच आपण बघतोय. 15 चेंडू मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू 33 धाव्यांची गरज. मॅच ऑन झालाय मैदानाच्या आतमध्ये, यात काही शंका नाही. 28 धावा, 4 गडी बाद. एका साईडला मोठा विकेट गेलाय. शैलेंद्र घोडेकर हा फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. 15 चेंडू 33 धाव्यांची गरज आणि बॅटर आपण बघतोय मिस्टर सनी मैदानाच्या आतमध्ये येताना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादात मात्र चेंडूला मिस केला जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि विशाल कोहली मात्र बीट होताना दिसतोय. 2 दिग्गज खेळाडू आमने सामने. विशाल कोहली अनुभव का भंडार तर शैलेश हा बाद झाल्यानंतर मात्र निलेश शेलका चांगली गोलंदाजी करतोय. 14 चेंडू 33 धाव्यांची गरज. ऑन साइडला आपण बघतोय काऊ कॉर्नर रिझनला चेंडू अडवला गेलाय आणि बघता बघता दुसरी धाव घातक ठरली असती, मात्र चेंडूला बॅकिंग व्यवस्थितरित्या दिसलं नाही आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे आले 30च्या घरामध्ये. आता इक्वेशन आणि सिच्युएशन कडे लक्ष दिलं तर 13 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज. 31 रन्स नीड्स टू विन इन 13 बॉल्स. म्हणजे उलट सुलट आकडा आलाय. 31 ला उलट केलं तर 13 आणि 13 ला उलट केलं तर 31. हा आकडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विशाल भोईर जबरदस्त गुणलेखन करताना मॅन विथ गोल्डन फिंगर सर्व स्पर्धेमध्ये आता येत्या तुम्हाला पाहायला मिळतात. अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. सर्व डिटेल्स आमच्यापर्यंत देताना ते. थँक्यू विशाल भोईर. लास्ट बॉल दिस ओव्हर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचा होता, मात्र डाऊन द लेग साइड. पंचांनी मात्र इशारा केलाय. थँक्यू अंपायर. वाईटचा इशारा. एका धावेने स्कोरबोर्ड हलताना वाढताना पुढे सरकताना 13 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज. 13 चेंडू 30 धाव्यांची गरज. 13 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. मॅच रंगलाय. गेम ऑन आहे दोन्ही संघाच्या बाजूने. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. यावेळी जास्तीत जास्त उंची गाठले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी कोणती चूक करणार नाही. सुपर कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच.
हे क्रिकेटचं दृश्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विकेट जाताना आणि यावेळी षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडू, आता मात्र 30 धाव्यांची गरज. 15चा रिक्वायर रन रेट मेंटेन करावा लागेल. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये, तिथपर्यंत ऐकूया सुंदर गाणी. कमॉन डीजे प्रेम. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. गाजताई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं, बेटा दादा आहे जोडीला. थँक्यू डीजे. आनंद 11 वर्तक नगर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. टॉस साठी यायचं दोन्ही संघांनी. चांगला कॅच घेतला सौरभ मार्फत. 12 चेंडू, आता मात्र 30 धाव्यांची गरज. 15 धावा षटका मागे काढाव्या लागतील. चांगला पाणी पुरवठा मंत्री आपल्याला पाहायला मिळतं रंगनाथजी देशमुख. कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू रंगनाथजी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. प्रफुल्ल भोईर देखील आज खुश आहेत. पतू पॅकर संघ टॉप 4 मध्ये आलाय आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल टॉप 4 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 आपण बघतोय सुशील. आता मात्र सुशील नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करावी लागेल. साफसुथरी गोलंदाजी त्याला करावी लागेल. 15चा रिक्वायर रन रेट आहे षटका मागे. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये फील्ड लगेच सेटअप करायचं आहे. मिताली 11 शिरवली संघ वर्सेस आपण बघतोय एकविरा नायगाव. फलंदाजी करताना शिरवली संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 60 धावा धावफलकावरती लगावल्या आणि 61 धावांचा टार्गेट सेट केलंय. एकविरा नायगाव सध्या 3 षटकांमध्ये 31 धावा आल्यात. 12 चेंडू 30 धावा स्विच हिट खेळायचा होता आणि यावेळी मात्र फटका फसला जातो. एष्टी रक्षक मात्र चांगलं काम करतोय. गोलंदाज देखील ॲक्युरेट गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती बेधक मारा. 11 चेंडू 30 धाव्यांची गरज. गेम ऑन झालाय. मोठे फटके खेळावे लागतील. 11 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा लाफ करायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पॉइंट रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. आता मात्र 10 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. 10 चेंडू 29 धाव्यांची गरज. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 गडी बाद झाल्यात. मात्र एका साईडला आपण बघतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आहे. सनी आणि कपिल. आता मात्र शपल होऊन स्टँड अँड डिलिव्हर केला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आतमध्ये. विकेटचं पतन. आता मात्र 9 चेंडू 29 धाव्यांची गरज. कमॉन डीजे. सनी बाद झाल्यावर न्यू बॅटर आपण बघतोय संचित त्यांची जागा भरून काढतायत. आता कशा प्रकारे खेळी केली जाईल. संचित स्पीडअप करायचा क्विक फास्ट मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 29 धावा. कंपल्सरी चेसिंग आपण बघतोय. शिरवली संघाने मात्र चांगली फलंदाजी केली होती. आता चांगली गोलंदाजी देखील आपण बघतोय. भूषण पडवळे सध्याच्या घडीला खुश असतील. मात्र याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल.
9 चेंडू 29 धाव्यांची गरज. गेम ऑन, मॅच रंगलाय, यात काही शंका नाही. 50-50 बॅटल, बिग बॅटल, बिग फाईट. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी, स्ट्रेट टू द बॉल. सत्तावीस धाव्यांची गरज. 8 चेंडू 27 धाव्यांची गरज. धावफलकावरती 34 धावा, 4 चेंडू 3.4 चेंडू आपण बघतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 8-27 हा मॅच रंगला आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. तेवढीच चांगली गोलंदाजी होते. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. धावचीची संधी, पुन्हा एकदा संधी हुकली जात आहे. बघता बघता 2 धावा कंप्लीट. 7 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 7 चेंडू 25 धाव्यांची गरज. 36 धावा धावफलकावरती झाल्या. दोन्ही संघांमध्ये 36 चा आकडा हा समोर येताना दिसतोय. 7 चेंडू 25 धावा. काय या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल शेवटच्या एंडला, कशा प्रकारे माइंडसेट असेल. लास्ट बॉल. ओ यावेळी मात्र चुकी केले. चुकीला वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. 7 चेंडू 20 धाव्यांची गरज. गोलंदाजाने चुकी केले, चुकीला माफी नाही. वाईड प्लस 22 चा चौकार. कुठेतरी हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का, हा प्रश्न देखील पडलाय. आता मात्र एकविरा नायगाव संघ विचार करत असेल की या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या 6 चेंडू मध्ये कमी टोटल असणार आहे. कशा प्रकारे माइंडसेट असेल मिस्टर आपण बघतोय. फलंदाज कपिल सिंगल डबल वर सध्या फोकस करतोय. आता मात्र मॅच घेतला विकेटच्या मागे आणि यावेळी गडी बाद होतोय. सुशांत जबरदस्त कॅच. विकेट जाताना आणि 6 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज. 6 चेंडू 20 धावा. 7 गडी बाद झाल्यात. सध्याच्या गडीला 41 धावा. 7 गडी बाद, 6 चेंडू 20 धावा. काय घडेल, काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये, तिथपर्यंत ऐकत राहा, बघत राहा. आमदार चषक 2022 कमांड जय. थँक्यू डीजे. आनंद 11 वर्तक नगर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. टॉस साठी यायचा, टॉस का बॉस करण्यासाठी. आनंद 11 वर्तक नगर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. निमेश एक चांगला गोलंदाज आहे, मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धाव्यांची गरज. 20 रन्स नीड्स टू विन इन 6 बॉल्स. 6 चेंडू मध्ये 20 धावा. पैसा वसूल मॅच. आणखी 7 गडी देखील बाद झाल्यात. काय मिताली 11 शिरवली हा संघ वर्चस्व दाखवेल का कमबॅक करेल आई एकविरा नायगाव संघ. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल. आनंद 11 वर्तक नगर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस का बॉस लगेच केला जाईल. सहा चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. यावेळी मात्र ऑफ स्टंपवर जबरदस्त पिचिंग केली जाते. निर्धाव चेंडू. व्यासपीठावर आपण बघू शकता नितीनजी म्हात्रे साहेब आहेत या ठिकाणी आणि गोपालजी सिंग साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलंय. खूप खूप धन्यवाद तुमचं या स्पर्धेसाठी. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा इशारा आणि एक्स्ट्रा धाव्याने स्कोरबोर्ड हलताना पुढे सरकताना 5 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज. टोटल धावा झाल्यात 42. लॉस ऑफ 7 विकेट्स. आता मात्र 5 चेंडू 19 धाव्यांची गरज. मोठे फटके हवाई सफर करावा लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे त्या ठिकाणी चेंडू पर्यंत येईल. चेंडूला गॅदर करील. फुटबॉल प्रमाणे चेंडूला खेळताना दिसतोय हा क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू 17 धाव्यांची गरज.
आनंद 11 वर्तकनगर ओम ब्रह्मदेव गोडदेव. टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं दोन्ही संघांनी. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. 4 चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. मोठा फटका येईल का? सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. ऑफ स्टंपला आता मात्र पकडून ठेवलंय गोलंदाजाने. सबमरीन डिलिव्हरी होताना 3 चेंडू 17 आळेवा दिसतोय. फलंदाजी करणारा आई एकविरा संघावरती खतरा. 3-17 कोणावर येईल खतरा? ब्लॉक हॉल डिलिव्हरी. हा नक्कीच चेंडू सुंदर पाहायला मिळतोय आणि बघता बघता मॅच वरती शिरवली संघाने पकड बनवलेली आहे. मात्र एखादा एक्स्ट्रा चेंडू मागील चेंडू बघितला होता आपण लास्ट बॉल तो वाईट प्लस चौकार आला होता. त्यानंतर आता 2 चेंडू 16 धावा. जर चांगले सेफ डिलिव्हरी केली तर हातामध्ये मॅच आहे. मिताली 11 शिरवली पकड बनवले. पाहूया नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट फटका खेळला गेलाय आणि चेंडू मात्र येतोय आमच्या स्वागता करता सीमा रेषी पार. हा येतोय षटकार. 6 धावा. बिग हिट. एकदा संधी दिली दादाला, एकदा संधी दिली दादाला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकला पालघर जिल्ह्याला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकला पालघर जिल्ह्याला. बोईसर विधानसभेवर एक चेंडू 10 धाव्यांची गरज. हा खेळाडू मात्र उशिराने येतोय की काय? षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. संचित आपण बघतोय आणि आपलं नाव मात्र वंचित करताना दिसतोय. संचित. एक चेंडू 10 धावा. 10 का दम दाखवावा लागेल. एखादा नो चेंडू एखादा एक्स्ट्रा चेंडू मॅचचं समीकरण चेंज होऊ शकते. क्रिकेटमध्ये अशा घटना बऱ्याच वेळा आपण बघितल्यात. मात्र हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. एक चेंडू 10 धावा आणि यावेळी मात्र KL राहुल कॉपॉक स्टाईल मध्ये चेंडू गेलाय. 1 बाउंड. सीमा रेषी पार. हा येतोय चौकार. मात्र एकविरा नायगाव संघ या स्पर्धेतून पराभव होतो. हार्ड लक एकविरा नायगाव अँड कॉंग्रॅच्युलेशन मिताली 11 शिरवली संघ. संदीपजी गावण सर त्या ठिकाणी असतील. टॉस का बॉस मध्ये त्यांचा आवाज येईल.